कलियुगी देवता कलियुगी देवातार देवता त्यानी जातीयताची लोकांमध्ये मिळता हाती चक्र त्रिशूल विराजे दर्शन करणे आयास हाती चक्र त्रिशूल विराजे दर्शन करणे आयास गोकुल चंद्र मात्र उपारे गले नमस्कार. हा जो या ठिकाणी अभंग वाचन सुरू आहे जे ध्वनीच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताच्या माध्यमातून या ठिकाणी जे आपण वादन करत आहात, भजन करत आहात, तर हा नेमका कोणता प्रकार आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्यावी. इथे 500 वर्ष आधी काळात सावतामाळी म्हणजे सावतामाळीचा अवतार आरणभिंड्याला झाले, पण काही उर्वरित कार्य बाकी असल्या कारणामुळं त्या सावतामाळीचाच अवतार इथे जन्माला जो 500 वर्ष आधी काळात ज्यांनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुरा विहिरीत पाहून बोलले आणि त्यांना एक वर्गसुद्धा शिक्षण नसताना त्यांनी हे गायन केलं. ते इतकं गायन केलं की कमीत कमी चिचीच्या झाडाला जितकं पानं होते तितकी अभंगवाणी तयार केली. हे 500 वर्ष आधी काळापासून चालत आलेला कार्यक्रम आहे आणि याच दिवशी तो कार्यक्रम असते. ही बैठक सावमाळी महाराजांच्या हाती म्हणजे 500 वर्ष आधी काळापासून चालत आलेली आहे, म्हणून या दिवशी हा कार्यक्रम चालू आहे. याला नेमका कसला प्रकार म्हणतात? याला
अभंग छंद आहे, गायन छंद आहे. त्यामध्ये हा छंदामध्ये आपल्या हरिश्चंद्र राजाची कथा, शिळ्या राजाची कथा, रामायण, महाभारत कथा, पांडव प्रताप अशा अनेक अभंगवाणी त्यांनी आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. आणि ते या ढोलकं, चोनकं आणि खंजिरी मंजिरा यावर ते छंदामध्ये गायलं जातं, असं ते संत वाङ्मय आहे. हे जे छंद जे गायन आहे, जे सहसंगीत आपण गातात, हो. हे नरखेडमध्ये किती वर्षापासून सुरू आहे? 500 वर्षापासून. आणि जवळपास ही परंपरा आपण 500 वर्षापासून जोपासत आहात. हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि आजही या छंदाला, या अभंगाला, या नरखेडातील सर्व जे भाविक आहेत, भक्त आहेत, जे सुरू ठेवत आहे. अतिशय महत्त्वाचा हा एक धार्मिक भाग आहे. आणि या ठिकाणी असलेल्या सर्व छंद गायन करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी अमृत न्यूज चॅनलतर्फे कौतुकसुद्धा करण्यात येत आहे. व तसेच हा छंद वाचन जो आहे तो पुढेही चालत राहील अशी अपेक्षा करतो. मी सुनील मोहोळ, अमृत न्यूज चॅनल, नागपूर. धन्यवाद.